यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी 4 तारखेला व्हॉट्सअप स्टेटसवर मुलीचा फोटो आणि भावनिक मजकूर पोस्ट केला होता। त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसात एकच खळबळ उडाली आहे। रणदिवे यांनी आपल्या पोस्टमध्ये यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तणाव आणि बदली प्रक्रियेमुळे ते काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे। याच दरम्यान रणदिवेंचा शोधकर्ता पथक कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी। पाहूया। पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये एक धक्कादायक घटना घडली। दौंड तालुक्यातील यवत या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हे कालपासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। बेपत्ता होण्याच्या अगोदर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस असेल आणि काही मेसेजेस असेल ते व्हायरल केले आणि त्या मेसेजेसमध्ये यवत पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत। काही दिवसापासून 1 वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख त्यांना त्रास देत असल्याचा त्यांनी या मेसेजमध्ये या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आरोप केलेला होता। मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस नाईक निखिल रणदिवे यांचा शोध घेत आहेत। मात्र अद्याप तरी निखिल रणदिवे यांचा शोध लागलेला नाही। परंतु याबाबत त्यांच्या पत्नी निखिल रणदिवे यांच्या पत्नी पोलीस ठाण्यामध्ये येऊन देखील पोलीस प्रशासनाला या संदर्भात जाब विचारला आणि पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे या ठिकाणी आता तपास करत आहेत हे देखील विचारण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी निखिल रणदिवे यांच्या तपासासाठी 4 पथकं रवाना केलेले आहेत। काल दुपारी 4:30 पासून पोलीस नाईक 1157 रणदिवे हे त्यांच्या राहत्या घरी शिक्रापूरमधून मिसिंग झालेले आहेत आणि सदर अंमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सॲप स्टेटस टाकलेला आहे त्यावरून असं दिसतं की त्यांना काहीतरी अडचण होती। त्याच्या अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही 4 तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार DYSP ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल किंवा ॲडिशनल SP ऑफिस असेल कुठंही केलेली नव्हती। 4 तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि 4 तारखेला ते सुट्टीवरती असल्यापासून ते गावी असल्यापासून तिथूनच ते काल मिसिंग झालेले आहेत। सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची 4 पथकं आम्ही रवाना केलेली आहेत। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाशीही आमचे कर्मचारी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि टेक्निकल सपोर्ट आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून त्यांची सर्च आणि ट्रेसिंग सुरू आहे।